तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वेगळ्या पाहिजे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहे गावाला आणि आता आपण चाललो आहे जीपमध्ये सिमेंट भरायला. तो चलो महिंद्रा सवारी जीप आणि ह्यात खूप सारी जागा आहे. मी तुम्हाला जागा पण दाखवतो. आम्ही ह्यातलं मधलं सीट काढून टाकलं आहे. मला तुम्हाला दाखवतो. ह्या जीपमध्ये आरामात 30 पिशव्या बसतात. हे बघा 30-35 पिशव्या तर आरामातच बसतात. तर आज आपण घेऊन जाणार आहे 20 पिशव्या. चलो, कारण आपल्याला दुसरं मटेरियल पण घ्यायचं आहे. पाईप्स घ्यायचे आहेत अजून. चलो, हे बघा आता मी जीपमध्ये बसलो आहे आणि पप्पाने गाडीची बॅटरी कनेक्ट केली आहे. तर आता आपल्याला जायचं आहे आणि इथून असं दिसते मागं सगळं. इथं आपल्याला 20 पिशव्या भरायच्या आहेत आणि अजून खूप सारं सामान घ्यायचे आहेत. पाईप्स घ्यायचे आहेत आपल्याला आणि अजून सामान तुम्हाला सांगतो जाताना. चलो, हे डिझेल गाडी आहे. एका सेल्फमध्ये स्टार्ट होते एवढी दुनिया तरी. चला आता जाऊया. तर आता आपण टी अँगल घ्यायला आलो आहे या दुकानावरती. आता आपल्याला टी अँगल घ्यायचा आहे. 10-10 फुटाचे 2 तुकडे. त्याला ते आपल्याला कट करून देतील. तर आता त्यांनी अँगल ग्राइंडर आणला आहे. आता ते आपल्याला कापून देतील. तर आता आपले ते पाईप्स घेऊन झालेत, अँगल्स घेऊन झालेत. आता आपण जाणार आहे सिमेंट घ्यायला. तो चला जाऊया. आता हा टी अँगल आहे, हा पायाला लागू शकतो म्हणून आता आपण ह्याला काहीतरी जुगाड करणार आहे. आणि आता आपण तिकडे चाललोय फरशी आणायला. त्यानंतर आपण सिमेंट घेणार आणि तिकडून मग गावाला जाणार. आता गावाला जो पानशेतला जायचा रस्ता होता तो बंद झाला आहे. मग दुसरीकडनं जाणार आहे आपण. तो पण रस्ता तुम्हाला दाखवतो. तर आता आपण जुगाड करणार आहे. आपल्या गाडीत एक चाकू होता. आता आपण त्यांनी ही बाटली फाडणार आहे आणि त्याला लावणार आहे. हो गया गो जुगाड. आता आपण फरशी घ्यायला जाऊया. तर आता अशाच करून आपण अजून 2 बाटल्या कापलेल्या आहेत. कारण इथं सिमेंटच्या बॅग येणार आहेत, ते फाटायला नको म्हणून इथं पण मागं लावून टाकूया. झालं, करा बरं. चला 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 चला, घ्या मागं, घ्या मागं, घ्या मागं, घ्या मागं, घ्या मागं. सरळ करून घ्या, पुढं घ्या, पुढं घ्या. तर आता आपण इथं आलो आहे फरशा घ्यायला. आता फरशा घेणार मग आपल्याकडं आणि त्यानंतर आपण सिमेंट घ्यायला जाणार. मग सिमेंट भरणार आणि दुसऱ्या रस्त्याने जाणार गावाला. तर आता सिमेंट भरतो मला असं पकडून बसायला लागणार. आता जसं आम्ही सिमेंट भरून निघू तर तुम्हाला दिसेल आमच्या गाडीची पॉवर. पिकअप एवढं सामान आम्ही घेऊन गेलो या गाडीत. तर चला आता जाऊया फाट्यावरती आणि तिकडून सिमेंट भरताना पण तुम्हाला दाखवतो. तर आता आपण सिमेंट भरण्याच्या लोकेशनमध्ये पोहोचलो आहे. आता इकडून गाडी आतमध्ये घेऊया. आता आपण गाडी इकडे लावली आहे. आता काका आपल्या गाडीत पिशव्या टाकतील. तर आता आपली गाडी लोड होऊन झालेली आहे आणि आता आपण गावाला निघण्यासाठी रेडी आहे. तर आता इथून गाडी घेऊन डायरेक्ट आपण गावाला निघायचं. मित्रांनो, पानशेतचा मेन फूट बंद असल्यामुळे आता आपण जाणार आहे इकडून वरच खडक वासल्याच्या दुसऱ्या साईडने जाणार आहे. इथून मांडवी, त्यानंतर पुढे जाणार आपण निळकोंडेश्वरचं जे खालचं गाव आहे तिथून पुढे जाणार वरसगाव, वरसगाववरनं पानशेतनं तिथून पुढे कंटिन्यू आपण आपल्या गावाला जाणार. तर आता हे पाहू शकता हे आहे खडकवासला धरण. आपल्याला डाव्या साईडला दिसते. अशा पद्धतीने
चाललेलो आहे. गाडीमध्ये माल भरलेला आहे. चला आता भेटूया. इकडून थोडं अंतर 10-1 किलोमीटर वाढतं पानशेतपर्यंत जायला. आपण नेहमीच्या रोडने गेलो तर साधारण 25 किलोमीटर लागतात पानशेतला जायला. इकडून आपल्याला ते अंतर वाढल्यामुळे इथून आता किती वेळ लागतो ते कळे नाहीत आपल्याला, किती किलोमीटर वाढतंय ते. तर चला मध्ये मध्ये दाखवत आहे. पाहू शकता प्रथमच टेकडा किती गर्दी आहे. आता दुपारचे 4 वाजले तरी गर्दी एवढी आहे. पानशेतच्या तिथला रोड आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे रिपेअरसाठी. त्यामुळे आपल्याला एवढ्या लांबचा चक्कर मारत चालतो. मित्रांनो इथं पाहू शकता सगळे रोडचं काम चालू आहे. पण खाली बोगदा आहे. मित्रांनो आपल्याला ना गुगल मॅपवर रस्ता पुढून दाखवतो. या ठिकाणी लिहिलेले निळकंठेश्वर मंदिर डावजे, या इकडून आपण जाऊया. इकडून गेलो तर थोडंसं अंतर कमी आहे, पुढून गेलो तर 1-2-4 किलोमीटर वाढतात. हा ॲक्च्युली गुगल मॅपवर हा रस्ता दाखवत नाही, रस्ता बंद म्हणून दाखवतात. चालूच का. आणि तर मित्रांनो आम्ही चुकून जुन्या रोडने आलो. तर इथं पुढे आल्यानंतर आम्हाला कळालं की ह्या ॲक्च्युली तिथं थोडं बंदचा बोर्ड नाही रे, जिथून आम्ही वळालो तिथे. तर हे पाहू शकता तुम्ही, हे पूल तोडकाम चालू आहे. त्यामुळे आपल्याला खूप लांब फेऱ्या मारून जायला लागणार आहे आता. तर चला भेटूया. हॅलो मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आता पानशेतच्या आपल्या रोडला. काय बंद आहे, इकडून जायला लागेल तुम्हाला. मग आता तुम्ही आम्ही इकडे वर चाललोय. नाही म्हणले पर्याय रस्ता आहे. पर्याय रस्ता हाच रोड. हाच रस्ता. हा रोडनी डायरेक्ट खडक वाचलेला होता तुम्ही. चला आता जाऊया आपण गावाला. हे दिसतंय काय मित्रांनो, हे समोर दिसतंय हे पानशेत धरण. ॲक्च्युली आपण खालनं पानशेत रोडने आलो तर आपल्याला वरदगाव धरण दिसतं. लोकांना वाटतं तेच पानशेत धरण आहे, कारण की फेमस पानशेत धरण आहे. पानशेत धरण फुटल्यामुळे वरदगाव धरण एवढं लोकांना नाव माहीत नाही. धरण आहे एवढं माहीत आहे, पण लोकांना तेच वाटतं पानशेत धरण आहे पहिला. पण ॲक्च्युली ते दिसतं आपल्याला सिमेंटचं धरण, ते आहे वरदगाव धरण. पानशेत धरण तुम्हाला ह्या साईडला आल्यानंतरच पानशेत धरण दिसतं.